मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा द गोल्डन टॉक या पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून स्वागत. सोन्याच्या विषयी बोलताना आपण मागच्या काही भागांमध्ये सोन्याच्या विविध आणि महत्त्वाच्या अँगल्सला टच केलं होतं. सोन्याची इंडस्ट्री चालते कशी, सोन्याची मजुरी म्हणजे काय, सोन्याचे रेट्स म्हणजे काय, सोनं आयात कसं होतं, सोन्याचे वेगवेगळे फॅक्टर्स कसे सध्याच्या मार्केटनुसार चेंज होत निघालेत. आणि आज तसंच एका महत्त्वाच्या विषयावरती बोलण्यासाठी परत एकदा रवी कावडिया सर आपल्याबरोबर आहेत. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. थँक्यू. आज आपण एका महत्त्वाच्या आणि तसं बघायला गेलं तर ही सोन्याची सगळी जी इंडस्ट्री आहे की ज्या एका फॅक्टरमुळं रोल आऊट होते, जी जिवंत आहे असं म्हणणार नाही, पण अशी एक गोष्ट ज्यामुळे ही पूर्ण इंडस्ट्री ॲक्टिव्ह राहते, म्हणजे ती गोष्ट म्हणजे स्त्री. स्त्रीचा सगळ्यात आवडता धातू जगात कुठला असेल तर तो सोनं आहे. खरं आहे. आणि मग सोन्याचे दागिने आले त्या हिशोबानं, मग सोन्याचे वेगवेगळे प्रकार आले, सोन्याचे वेगवेगळे दागिन्यांचे प्रकार आले. असं सगळं जरी असेल तर आमच्या पाठीमागं म्हणजे ज्यांची सगळी लग्न झालेले आहेत त्या सगळ्यांच्या पाठीमागं एक कटकट असते. मग ती दर 6 महिन्याला असू दे किंवा वर्षाला असू दे किंवा सण समारंभ आल्यानंतर असू देत, मला एक नवीन दागिना घ्या, मला एक नवीन दागिना घेऊन द्या. तर ते जे सगळं आहे, सोन्याची इंडस्ट्री एम्पॉवर करायला कुठं ना कुठं स्त्री ही खूप मेन फॅक्टर ठरलेली आहे. तर तुम्ही याच्याबद्दल काय सांगाल? बघा, सोनं जे आपण मागच्या काही ह्याच्यामध्ये बोललो की इन्व्हेस्टमेंट पार्टला आपण टच केलं, तसंच लेडीज जर इंडस्ट्रीला बघाल तर कन्झम्पशन जो आहे हा लेडीज कन्झम्पशन आहे टोटली. म्हणजे मेन काय घालणार, मेनकडे काय ऑप्शन्स आहेत, तो प्रत्येक अँगलमध्ये तो इन्व्हेस्टमेंटच्याच स्वरूपात बघेल. पण लेडी जिला समजा 4 फंक्शन्स अटेंड करायचे असतात, लग्न अटेंड करायचं असतं, 4 मैत्रिणी हा दागिना घेतला, मी हा घेईल, मी तो घेईल, हे त्यांच्यामध्ये जी उत्सुकता आहे ना गोल्डला घेऊन, हे कोणत्याच दुसऱ्या परचेजिंगमध्ये मला वाटत नाही त्यांना भेटेल. हां, कपडे वगैरे आहेत, सगळं आहे, पण बाकीच्या गोष्टी खरेदी करताना आपल्याला तिथं त्याचं रिसेल काही भेटत नाही. गोल्डमध्ये आपल्याला ह्या गोष्टी इझिली कवर करता येतात. म्हणजे इट्स अ इन्व्हेस्टमेंट ॲज वेल एज अ ट्रेंड, अ फॅशन. म्हणजे एखादी कितीही महागडी साडी घेतली आणि दुसऱ्या साडीची फॅशन निघाली तर ती साडी परत देऊन नवीन साडी मिळणार नाही. राईट. हां, तर गोल्डमध्ये मी तरी म्हणेल की इट्स अ टोटली ड्रिव्हन बाय वुमेन. 100% मी म्हणेल. हां, ठीक आहे, मेनमध्ये थोडंसं फॅड आहे ज्वेलरीला घेऊन, पण त्याच्याकडे ऑप्शन्स पण खूप लिमिटेड आहे. तुम्ही लेडीला बघाल तर फार मांग टिक्कापासून ते पायातल्या जोडवीपर्यंत तुम्ही सगळीकडे दागिनेचं हे आहे, त्याचं भरंपार आहे. तर येस, वुमेन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. नॉट इवन सेक्टर वाईज की बाबा कन्झम्पशनमध्येच नव्हे, तर ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये चालवण्याला मध्ये पण विमेनचं फार मोठा रोल आहे, मी असं म्हणेल. राईट. भावनिकदृष्ट्याही त्या कुठं ना कुठं त्या पर्टिक्युलर दागिन्याशी निगडीत असतात, म्हणजे इतक्या जवळ गेलेल्या असतात. म्हणजे एखादीला तर जर तिच्या आईकडून अंगठी मिळालेली असेल, कानातले मिळाले असेल, अजून काय, तर ती कधीही ते मोडत नाही किंवा त्याच्याबरोबर कधीही ती त्या दागिन्याला दूर सारत नाही, ते नेहमी तिच्याजवळ असतं. येस, त्या इमोशन्स असतात त्यांच्यासोबत. तेच फॅक्टर आहे गोल्डमध्ये की तुमच्या आईनी ते लिगसी ट्रान्सफर केली आहे की बाबा हे घे बाळा, हे तुझ्यासाठी. लग्नामध्ये आईवडील गोल्ड देतात मुलीला. हे गोल्ड देण्याचं रिझन काय आहे? असं तर भरपूर काही देऊ शकतात, पण आता हळूहळू तुम्ही बघाल ना तर मला आठवतं अगोदर लोक लग्नामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि कपाट वगैरे असेही काही वस्तू द्यायचे. बरोबर. जर अगोदर भांडी वगैरे. आता ह्या सगळ्या गोष्टी कट डाऊन झाल्या. हे फक्त नावासाठी दिलं जातं की बाबा हां, असं एवढं दिलं बस. पण मॅक्झिमम लोकांचा जो भार असतो तो गोल्डवर असतो की बाबा हां, आम्ही एवढे तोळे सोनं देऊया. बेसिकली त्याच्या मागची आयडिया मला असे वाटतं असं आहे की एक तर फॅशन झाली आहे, एक तिला एक सपोर्ट आहे फायनान्शियल की बाबा हां, तू आहे ना, तुला हा एवढं सोनं, उद्या काही जरी झालं तर हा एक सपोर्टिंग पॉईंट असेल तुझ्याकडे. प्लस आपल्याला कोणी विचारत नाही तुझ्याकडे कपडे किती आले ग, किती कपडे दिले का, नाही. तेच बघतात की हां, किती गोल्ड ज्वेलरी आली आहे, काय ज्वेलरी आली, काय डिझाईन झाले. फॅशन ट्रेंड हे फार चेंज होत चाललं आहे आजच्या काळामध्ये. रोज काही नवीन डिझाईन्स येतात.
तर मला वाटतं की जसं ट्रेंड चेंज होतं, प्रत्येक लेडी आपल्या डिझायनिंगला चेंज करते, आपलं आउटफिट चेंज करते, तसंच आपल्या ज्वेलरीला चेंज करत असते. दुसरी गोष्ट असंही आहे की एखादा दागिना जर एखाद्या मैत्रिणीकडे असेल किंवा बहिणीकडे असेल पण माझ्याकडे नाही आहे, तर ती ऑकवर्ड फील करते. बरोबर ती लगेच तिच्या मागं लागते, नाही मला तर हे घ्यायचं. तिच्यासाठी तो टार्गेट होऊन जातो की मला नेक्स्ट परचेज, माझी दिवाळी का असे ना, मला तेच खरेदी करायचं आहे. त्याचा त्रास खूप आहे. त्याचा त्रास आहे आणि असायला पण पाहिजे. बरोबर. पण हे पण लक्षात घेण्यासारखं आहे मनोज, की बाकी कोणत्याही सेक्टरमध्ये खर्च करण्याऐवजी जर आपण गोल्डवर लेडीला जसं तिची डिमांड आहे आणि आपण खर्च जरी केलं, रादर देन तो खर्च ज्या अँगलमध्ये न बघता जर इन्व्हेस्टमेंट अँगलनी बघितलं ना, तर तुम्हालाही त्याच्यामध्ये फायदा दिसून येईल. बरोबर. आपण प्रत्येक वेळेस तो हेच करतो की बाबा हे बघा, असं नाही आहे की आपल्याला माहीत नाही आहे. प्रत्येक गोष्टी आपल्याला माहीत असतं, पण वी डोंट ॲक्ट ऑन इट. की बाबा ठीक आहे, माझ्या वाईफनी स्वतःहून मला मंगळसूत्राची डिमांड केली ना, तर मी म्हणेल नंतर बघू. पण ज्यावेळेस तुम्हाला माहिती आहे की बाबा मंगळसूत्र घेतलं जरी तिला आज आणि तिची डिमांड आहे आणि मी घेतलं आणि किंवा आपण जाऊन परचेस केलं, तर इट्स नॉट अ लॉस. राईट. असं तर नाही आहे की आज घेतलेलं ₹1,00,000 गंठण उद्या 50,000 होणार आहे, 10,000 होणार आहे, का काही भेटणार नाही. नाही, उद्या तुम्हाला काही अडचण आली तर सर्वात पहिले तोच दागिना येतो बाहेर की बाबा हे घे आणि पहिले अडचण मिटून अगदी घे. बरोबर आहे. 4 लोकांकडे जाण्यापेक्षा आपण पहिले कॉल कुठं घेतो? बरोबर. आपल्याजवळ असणारे जे ॲसेट्स आहेत. येस, आणि द मोस्ट इझी ट्रान्सफरेबल ॲसेट इज गोल्ड. Right. तर मग वाय नॉट गोल्ड? तुम्ही बिस्किटच्या फॉर्ममध्ये घ्या, कपाटात ठेवा, बरोबर. पण ती ज्वेलरीच्या फॉर्ममध्ये असेल तर ॲटलिस्ट ती यूज करू शकते. आणि बघा, प्रत्येकाला अडचण पडणारच येणारच असं नाही आहे, पण आली जरी तरी तुम्ही ते यूज करू शकता. अगदी बरोबर. जसं मी तुम्हाला पहिलेही बोललो की घर घेताना माझ्याकडे बरेच असे एक्झाम्पल्स आहे. बघा, लोअर मिडल क्लास, अपर मिडल क्लास, कुठं ना कुठं प्रत्येकाचं फायनान्स आहे ना स्टक झालेला असतो. पैसे कुठंतरी इन्व्हेस्टेड असतात, इझिली येत नाही किंवा रोटेशनमध्ये असतात बिझनेस क्लासवाल्यांचे. बरोबर. मग त्यावेळेस काय यूज करतात? गोल्ड. तर ह्या गोल्डमध्ये ज्यावेळेस एखादी लेडी डिमांड करते, तर प्रत्येक पुरुषांनी असं नाही आहे की बाबा प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळी डिमांड झाली तर ते भरायला पाहिजे, पण ॲटलिस्ट नॉट लुक इट ॲज अन खर्च, नॉट ॲज एक्सपेन्स. पण जर इन्व्हेस्टमेंट म्हणून जर बघितलं तर मला वाटतं ती पण खुश, तुम्ही पण खुश, विन विन सिच्युएशन राहील. बरोबर आहे. मी हे एक गोष्ट ऑब्झर्व केली, म्हणजे अगदी घरातलंच सांगायचं झालं तर, की पूर्वी काय असायचं की सोने खरेदी ही एकदम केली जायची. म्हणजे वर्षाचे पैसे आम्ही एकदम साठवायचो, मग दुकानात जायचो, मग ती ज्वेलरी खरेदी व्हायची. मग ह्यामध्ये बऱ्याचदा काय व्हायचं की तुमचं बजेट नसल्यामुळं त्या काळची ती ट्रेंडी जी ज्वेलरी आहे ती निघून जायची तुमच्या हातून. राईट. मग पुढचा जो ट्रेंड येईल ती ज्वेलरी तुम्हाला बाय करायला लागायची. पण आता बऱ्याचदा असं बघितलं जातं की तुम्ही नॉट एन EMI ऑप्शन्स, पण SIP, गोल्ड SIP स्पेशली, किंवा मग भिशी, ह्या सगळ्या याच्यामधून तुम्हाला असं वाटतंय का की वुमन्स हा जास्त एम्पॉवर व्हायला लागलेत, इंडिपेंडंट होत आहेत, आणि अर्थातच मग ते कुटुंब असू देत, ते घर असू देत, ह्या सगळ्यांमध्ये चांगल्या प्रकारे ते इन्व्हेस्ट करतायत गोल्डच्या स्वरूपात? हे बघा, हे जे SIP वाला जो फॅक्टर आहे ना, तो बेसिकली काय आहे? इट्स अन अगेन अ सेविंग पार्ट. एक सपोर्ट आहे. एखाद्या ज्वेलरनी आपल्या कस्टमरला एक सपोर्ट दिला आहे. अच्छा, सपोर्ट आम्ही असं सांगू शकत नाही ना की बाबा तुम्ही प्रत्येक महिन्याला आम्हाला एक्स अमाऊंट द्या 10 महिने 11 महिन्यासाठी, आणि 12व्या महिन्यामध्ये तेच अमाऊंटचं तुम्ही गोल्ड घेऊन जा. बरोबर. हे त्याच्यामध्ये त्यांना जोपर्यंत काही फायदा दिसत नाही तोपर्यंत ते लोक अप्रोच करणार नाही. बरोबर. से फॉर एक्झाम्पल आम्ही म्हणतो की तुम्ही 5,000चं एक SIP घ्या, 11 महिने भरा, तुमचे 55,000 जमा होतील, 5,000 आम्ही तुम्हाला देऊ एक्स्ट्रा. येस, आम्ही एक EMI तुम्हाला एक्स्ट्रा टाकू, म्हणजे तुमच्याकडे 5,000 एक्स्ट्रा येतील, म्हणजे 55 + 5 60,000 होतील. त्याचं तुम्ही जे पाहिजे तुम्ही गोल्ड परचेस ज्वेलरी तुम्ही करू शकता. हे एक सपोर्ट आहे की बाबा एखादी हाऊसवाईफ असेल किंवा वर्किंग लेडी असेल किंवा काही असेल, ती खर्च केलेले पैसे तुमच्याकडे ज्यावेळेस हातात असतात त्यावेळेस खर्च आपण नेहमी म्हणतो पैसे टिकतच नाही, ते पटपट खर्च होतात. बरोबर. पण ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की नाही मला इथं द्यावंच लागणार आहे, ह्याचं पुढचं काहीतरी मला फायदा आहे, किंवा मला ही ज्वेलरी टार्गेट असते की मला ही ज्वेलरी माझ्या पुढच्या 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये मला घ्यायचं आहे, त्याच्यासाठी मी थोडं इन्व्हेस्ट करते. सो दिस इज अ पॅटर्न की बाबा एक ज्वेलर त्याला एम्फसाईज करतो, आपल्या कस्टमरला फोर्स करतो की बाबा ठीक आहे, तुम्ही असं प्रकारे तुम्ही ह्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. एक फायदा तुम्हालाही मिळतो,
त्यांनाही कस्टमरलाही त्याचा फायदा भेटतो आणि कस्टमरचं एक डिस्काउंट स्वरूपात आम्ही त्याला ट्रीट करतो. सर मग यामध्ये असं होतं की आता ट्रेंड्स चेंज होतात, म्हणजे जनरेशन ट्रेंड्स पण चेंज झाला आहे, ज्वेलरीचा ट्रेंड पण चेंज झाला आहे. म्हणून आत्ताचे जे जेनझी आहेत किंवा मग मिलेनियल्सचा जो फॉरवर्ड पार्ट आहे त्यामधले काही लोक असे विचार करतात की वाय टू यूज ऑर वाय टू इन्व्हेस्ट इन सच गोल्ड ज्वेलरी. मी त्याच्यापेक्षा इमिटेशन ज्वेलरी यूज करते, मी त्या फंक्शन पण पुरतं किंवा त्या कार्यक्रमापुरतं घालते आणि नंतर मग मी दुसरा ट्रेंड स्वीकारायला तयार, पुन्हा एकदा रेडी. तर एक्झॅक्टली ह्या जनरेशनला कसं ड्राईव्ह करायला पाहिजे, ह्यांच्या डिसिजन्सला कसं ड्राईव्ह करायला पाहिजे? हे बघा, इमिटेशन ज्वेलरी एक त्याचा ज्वेलरीचा एक सबस्टिट्यूट आहे. सबस्टिट्यूटला केव्हा यूज केलं जातं हे फार महत्त्वाचं आहे, किंवा आपण केव्हा यूज करतो त्याला. सी, ज्वेलरी इज समथिंग रिलेटेड टू प्राईड, की माझ्याकडे ही ज्वेलरी हे माझा प्राईड आहे आणि लोकांना हे दाखवायला आवडतं की मी हे घातलं आहे, मी हे घातलं आहे, दिस इज वॉट आय एम वेअरिंग. पण ज्यावेळेस तुम्ही इमिटेशन ज्वेलरी त्याच्याशी रिप्लेस करताना इट अगेन्स्ट इज लाईक नाही, तुम्ही ते नाही दाखवणार. बिकॉज इमिटेशन ज्वेलरीला आपण का फोकस कर की बाबा मी इमिटेशन ज्वेलरी घातली आहे, नाही करत. लोक इमिटेशन ज्वेलरी घेण्याचा रिझन असतो की बाबा तुम्ही बाहेर ट्रॅव्हल करताय, एकटे आहात, रिस्क मला कॅरी नाही करायची आहे. जो लग्न किंवा फंक्शन आपण अटेंड करतो दॅट इज नॉट दॅट इम्पॉर्टंट, की बाबा चला एकटे गेली, एकटे आले, चला एवढी ज्वेलरी घेऊन गेलो तरी चालेल. तर त्या केसेसमध्ये जास्त करून लोक इमिटेशन ज्वेलरीला देतात. ऑर एल्स काय असतं की बाबा फंक्शन आहे, एक छोटंसं मैत्रिणीचं लग्न आहे, आपल्याकडे हा कलरचा लेहंगा आहे, त्या कलरच्या लेहंग्याला मला ती ज्वेलरी मॅचिंग पाहिजे, त्याच्यासाठी कोणी रिअल ज्वेलरी परचेज नाही करत. मग तो इमिटेशनला स्विच करतो की बाबा चला ते त्याला मॅचिंग म्हणून घेतलं. बट देन यू कॅनॉट सबस्टिट्यूट युअर इमिटेशन ज्वेलरी टू युअर रिअल ज्वेलरी. त्याच्या आणि ह्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. अच्छा, हां, असं यदा कदाचित असू शकतो की बाबा आपण ऑफिसला जातो आहे, आपण ऑफिस वेअर्स यूज करतो, राईट. तिथं आपण लाईट वेट ज्वेलरी यूज करतो. तिथं रोज गोल्ड ज्वेलरी आली आहे, आता प्लॅटिनम ज्वेलरी आली आहे, व्हाईट गोल्ड ज्वेलरी आली आहे. ते तुमच्या त्या पर्टिक्युलर अटायरला मॅच होती आहे. तसंच तुम्ही एखादं छोटा फंक्शन असेल तर तुमच्याकडे त्या छोटी ज्वेलरीचं एक कलेक्शन असायला पाहिजे. प्रत्येक लेडीचं एक असतो की बाबा हा ज्वेलरीचं कलेक्शन माझ्या या छोट्या फंक्शनसाठी असेल. तसंच घरातलं काही आपलं संक्रांतीचा कार्यक्रम आला तर माझ्याकडे या टाईपची ज्वेलरी असायला पाहिजे. लग्न असेल तर त्याचा तो एक वेगळ्याच लेवलला ती ज्वेलरी जाते. तर हे पर्टिक्युलर प्रत्येक कॅटेगरी वाईज ज्वेलरी डिफाईन झालेल्या आहेत. लग्नाची ज्वेलरी वेगळी, छोट्या कार्यक्रमांसाठी वेगळी, वगैरे वगैरे. असं करत करत ते एक पॅकेज लेडीसाठी तयार होतो. पण इमिटेशन ज्वेलरी इज जस्ट फॉर रिस्क फॅक्टर, मला असं वाटतं, रादर दॅन अ सबस्टिट्यूट टू अ ज्वेलरी. ओके, इट इज नॉट अन इन्व्हेस्टमेंट इट इज नॉट ॲट ऑल अन इन्व्हेस्टमेंट. येस, राईट. रवीजी, आपण नेहमी असं म्हणतो, आत्ताच आपण जे डिस्कस केलं की वुमननी ह्या इंडस्ट्रीला एम्पॉवर केले, पण बऱ्याचदा असं लक्षात येतं की एखादा महागडा दागिना घेण्याच्या नादात आपण हातातली बरीच सारी अमाऊंट जी योग्य गोष्टींवर खर्च व्हायला पाहिजे ती न होता पूर्णच्या पूर्ण दागिन्यांमध्ये इन्व्हेस्ट होते. आणि मग अर्थातच दागिना मनापासून घेतलेला असतो, काही अडचण असेल तर आपण त्याला शक्यतो खर्च करत नाही. तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जर समजा एखाद्या महिलेला आपल्या वर्षाचं फिनान्शियल बजेट जसं असतं तसं दागिने खरेदीचं बजेट जर जमवायचं असेल, ते प्लॅन करायचं असेल तर कसं करावं? हे बघा, मी जे आत्तापर्यंत ऑब्झर्व केलं आहे ना, की मॅनेजमेंटच्या पार्टमध्ये मला वाटत नाही आपल्याला लेडीज लोकांना काही सांगायची गरज आहे. ते स्मार्ट असतात, ते वेल प्लॅन्ड असतात. म्हणजे कोणतीही लेडीला जर माहिती आहे की मला एका वर्षानंतर हे करायचं ना, ती ऑटोमॅटिकली त्याच्या सुरुवातीला लागून जाते. राईट. सी, अल्टिमेटली द बेस्ट मॅनेजमेंट जर बघाल ना तर इट्स अ लेडी. से फॉर एक्झाम्पल तुम्ही आपल्या घरातल्या गोष्टी जर बघाल की एखाद्याला आपल्या मुलांना शाळेला तयार करायचं आहे, नंतर माझा हस्बंड ऑफिसला निघणार आहे, तर ती प्लॅनिंग करते की मी सकाळी किती वाजता उठणार आहे, मी माझा डे कसं प्लॅन करणार आहे, कधी मुलांना सोडणार आहे, नंतर कधी हस्बंडचं टिफिन वगैरे राहणार आहे, वगैरे वगैरे करत करत माझी बाई कधी येणार आहे, त्या हिशोबाने ती पूर्ण डे प्लॅन करते. तिला कोणाची सांगायची गरज पडत नाही. सेम वे कोणतंही खर्च करण्या अगोदर प्रत्येक लेडी
चं एक प्री प्लॅन्ड सबकॉन्शियस माइंडमध्ये चालू असतो की बाबा ही ज्वेलरी इथपर्यंत जाते आहे ना, म्हणजे मला एवढं सोनं लागणार आहे, म्हणजे मला एवढी अमाऊंट आजच्या तारखेला भरायची आहे किंवा करावी आहे. तर ती हळूहळू करत राहते, सुरुवात होते. आणि त्या सुरुवातीलाच आपण बोललो की बाबा ती BC योजना जी म्हणतो SIP आहे, ती SIP त्याचाच एक पार्ट आहे की बाबा तुम्ही खर्च इथं तिथं न करता आमच्याकडे आणून द्या, आम्ही त्याच्यावर तुम्हाला एक पार्ट देऊयात. तसंच प्रत्येक लेडी दागिनाही त्या हिशोबाने सिलेक्ट करते. ही SIP काय आहे माहिती का, एक पार्ट आहे. फॉर एक्झाम्पल तुमचा दागिना मे बी मोठा तिला घ्यायचा आहे, पण SIPमध्ये तिचं जे घर खर्चातून वाचतायत किंवा ती जॉब करून जे काही तिच्याकडे उरतायत ते आमच्याकडे जमा करून देते, बरोबर. उरलेला जो अमाऊंट आहे त्यावेळेस एंड परचेसिंगच्या टाईमला हजबंड त्याला रूट आउट करतो की चल ठीक आहे, आता एवढं तुझे जमा झाले, आता मीन्स दॅर इज अ मिक्सचर ऑफ फिलिंग्स, दॅर इज अ मिक्सचर ऑफ सपोर्ट की बाबा हां तू हे केलं आहे ना, गुड, आता मी तुला एवढे देतो. आणि असे N नंबर ऑफ एक्झाम्पल्स, N नंबर ऑफ म्हणजे ऑलमोस्ट ऑल की बाबा मी एवढं जमा केलं, नंतर माझ्याकडे अजून मी माझ्या घर खर्चातून हे वाचवले, नंतर माझ्या हजबंडनी माझ्या ह्याच्यात ही भर टाकली. असे बऱ्यापैकी एक्झाम्पल्स आहेत आमच्याकडे ज्याच्यामध्ये एक. आणि त्यांनी पण हे पण लक्षात येतो की एक लेडी किती वेल प्लॅन्ड आणि मॅनेज करते आपल्या टोटल संसाराला, ना ती कुठं कमी पडू देते आहे. त्या ह्याच्या करता जे पैसे तिच्याकडे येत आहेत त्याच्यातून तिला कसं सेव्हिंग करायचं आहे, त्या सेव्हिंगमधून तिला तिचं सोनं, किंवा असं नाही की प्रत्येक वेळेस ती स्वतःसाठी करत असते, कधी हजबंडसाठीही करते, मुलांसाठीही करते. म्हणजे प्रत्येक वेळेस ती इन्व्हेस्ट करते, इट्स नॉट फॉर हर सेल्फ ओनली. बरोबर. हजबंडसाठी करेल की हजबंडनी आम्ही बरेचदा बघतो की नाही माझ्या नवऱ्याला तर काही आवडतच नाही, तर चेनही घालत नाही, अंगठी पण जबरदस्ती घातली आहे, मग ती जबरदस्ती त्याला चेन घ्यायला लावणार. असं नाही की नाही आहे म्हणून नाही घालत आहे, पण सी वी मेन आर नॉट दॅट ठीक आहे, असेल तर असेल, नसेल तर काही फरक पडत नाही. आपल्यासाठी काहीच फरक नाही पडत, पण लेडीसाठी तो खूप फरक पडतो. स्वतःला तर पडतो, प्लस माझ्या नवऱ्याने नाही घातलं तर ते पण फरक पडतो. तर इथं कुठंतरी वेल प्लॅनिंग आहे त्यांची, त्यात काही हे नाही. आणि या हिशोबाने व्हायला पण पाहिजे, जेणेकरून रेट जो आपण म्हणतो की प्रत्येक वर्षी वाढत चालला आहे, जर ही रेटला आपल्याला जर बीट करायचं असेल ना, तर तुम्हाला प्रत्येक वर्षी, प्रत्येक महिन्याला, मी प्रत्येक महिना तर नाही म्हणू शकत, जेव्हा केव्हा आपल्याकडे एक हँडसम अमाऊंट आली त्यावेळेस ते गोल्डमध्ये इन्व्हेस्ट व्हायला पाहिजे, करायला पाहिजे, जेणेकरून पुढे जाऊन तुम्ही तो गोल्ड प्लस तुमची नवीन कॅश ती ॲड करा. असं करतच ते बिल्टअप होणार, असं करतच तुमच्याकडे तो एक साठा तयार होणार, जेणेकरून तुम्ही बाकीच्या गोष्टी पुढे जाऊन तुम्ही फायनान्स करू शकता. त्या बेसिसवर तुम्ही बऱ्याच गोष्टी फायनान्स करू शकता स्वतःच्या. म्हणून याच्यातनं आपल्या पुरुषांना एक गोष्ट घेण्यासारखी आहे की घरातली महिला जर म्हणत असेल की मला सोन्यामध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे किंवा मला थोडे पैसे महिन्याला तुम्ही द्या की जी मी SIPमध्ये वगैरे इन्व्हेस्ट करणार आहे, तर त्या गोष्टी युजली निग्लेक्ट केल्या जातात, त्या नाही करायला पाहिजेत. आपण तो खर्चाचा पार्ट समजतो, पण त्याच्या पाठीमागे इन्व्हेस्टमेंट आहे ही गोष्ट समजून घेण्यासारखी. येस. आणि आय होप की तुमच्या प्रश्नाची उत्तरं मी व्यवस्थित दिली असावी. आणि इन्फॉर्मेशन जे आपल्याला आपल्या ऑडियन्सला द्यायची आहे की गोल्ड काय आहे, इन्व्हेस्ट का करायला पाहिजे, गोल्ड किती इम्पॉर्टंट आहे, किती पॉवरफुल टूल आहे फ्युचरमध्ये, या सगळ्या गोष्टी. आणि जी लोक निग्लेक्ट करत आहेत गोल्डला की जस्ट बिकॉज माझी वाईफ मला म्हणतीये घ्यायचं म्हणून घ्यायचं, असं न बघता जर त्याला खरंच एक इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूनी जर तुम्ही बघितलं तर आय गॅरंटी यू की येत्या फ्युचरमध्ये तुम्हाला त्याचा नक्की फायदा होणार आहे. या माध्यमातून मी माझ्या ऑडियन्सला पण सांगू इच्छितो की काही प्रश्न आपल्या मनातील असतील तर नक्की आम्हाला आमच्या कमेंट सेक्शनमध्ये हे टाका. आम्ही 100% ट्राय करू त्याला उत्तर देण्याचा. आणि खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. मूवी येण्या अगोदर तो ट्रेंड ब्रेक होऊन जातो, पण आपले जे ट्रेडिशनल दागिने आहेत, समजा मी मोहनमाळ म्हणतो, लक्ष्मीहार म्हणतो किंवा पोहेहार म्हणा, किंवा अशा काही डिझाईन्स आहेत जे आजीच्या काळातून चालत आले, तर आजही त्याची डिमांड कंटिन्यूस त्या लेवलनी चालू आहे. ट्रेंड भले चेंज होऊ द्या, पण ती शॉर्ट टाईम असणार आहे. गोल्डनी ह्या टोटल जगाला बॅलन्स करून ठेवलं आहे, इकॉनॉमिक्सला बॅलन्स करून ठेवलं आहे. त्याची पॉवर अनमॅच्ड आहे. मे बी ड्रॉप येईल, पण तो परत एक नवीन छलांग मारणार, परत तिथून ड्रॉप येईल, परत एक नवीन हाय मारणार. कसं पाऊंड मागं गेला आणि डॉलर पुढे आला, त्याच्यामध्येही गोल्ड इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. जसं आम्ही DG गोल्ड लॉन्च केला आहे आमचा कावेडियाचा,
ज्याच्यामध्ये तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं गोल्ड एव्हरीडे परचेस करू शकता. 5,000मध्ये आम्ही ज्वेलरी शॉपमध्ये जाऊन कोणतेही गोल्ड घेण्यास आपल्याला काही भेटत नाही. त्या दिवशी तो रेट त्या 5,000चं मध्ये ब्लॉक करू शकतो. ओके. हां, आणि तेवढं डिजिटली तुम्हाला तो गोल्ड तुमच्या मोबाईलमध्ये भेटून जातो.